मिक्स डाळीची भजी करण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ 1 वाटी घेतली आहे, उडदाची डाळ 1 वाटी घेतली आहे, मुगाची डाळ अर्धी वाटी घेतली आहे, एक मोठा टेबलस्पून भरून तुरीची डाळ घेतली आहे आणि तुरीची डाळ टाकल्यामुळे भजी कुरकुरीत होतात. आणि त्याला आलं आणि जिरं हे वाटायला घेतले, म्हणजे डाळ वाटताना टाकायचं. मिरच्या घेतल्या आहेत, मिरच्या पण वाटताना टाकू शकता किंवा नंतर बारीक कापून पण टाकू शकता. नंतर वाटून झाल्यावर एक कांदा आहे, कोथिंबीर आहे, थोडा कढीपत्ता कापून टाकायचा आहे. अशी ही आपण डाळ वडा किंवा डाळीची भजी करणार आहोत. हे बघा, हे 4 तास मी डाळी भिजवून त्याचं हे असं भरभरीत वाटून घेतलं आहे. आणि एवढंच म्हणजे असं खूप पातळ करायचं नाही, असं हे पीठ मी वाटून घेतलेलं आहे. आणि हे वाटून झाल्यावर मी त्यात मीठ टाकून 2 मिनटं त्याला हातानेच फेटून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यात कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता कापून टाकलेला आहे. तुम्हाला मिरची पाहिजे तर तुम्ही कापून टाकू शकता, लहान मुलं नसतील तर. मी मिरची वाटणात टाकलेली आहे त्याच्या. असं आता हे पीठ आपलं भजी करण्यासाठी तयार आहे. आता ही भजी कशी टाकायची ते आपण बघू. 2 चमचे घ्यायचे. हे बघा, 2 चमचे मी घेतलेले आहेत. एका चमच्यात हे पीठ सगळं असं घ्यायचं आणि दुसऱ्या चमच्यानी ते असं कढईत टाकायचं अलगद. अशा ह्यानी खूप जाडजाड पण भजी पडत नाही आणि व्यवस्थित सगळी भजी एकसारखी होतात. हे बघा, असं पीठ टाकायचं. हे पीठ घेतले, हे 2 चमच्यानी असं करून घ्यायचं आणि असं पीठ टाकायचं. असं टाकल्यामुळे तुमचे हात पण खराब होत नाहीत. भजी टाकल्यावर सारखा तुम्हाला हात पण धुवायला लागणार नाही आणि तुमची भजी पण एकसारखी आणि छान पातळ अशी टाकली जातात. हे बघा, भजी ही खालनं झाली की आपोआप ती अशी मोकळी होतात, सुटायला लागतात. मग अशा वेळेला ही आपण आता भजी उलटायची. आता हे बघा, एका बाजूने रंग किती सुंदर आलेला आहे. आणि ही भजी बारीक गॅसवरच तळायची, मोठा गॅस ठेवायचा नाही. हे बघा, एकदम खुसखुशीत भजी आपली तयार आहे. आणि ह्याच्याबरोबर काही चटणी वगैरे घ्यायची गरज पडत नाही, कारण मुळातच ह्याच्यात मिरची, जिरं आणि आलं सगळं टाकलेलं आहे. बघा, त्याचं तुम्हाला एक भाजा दाखवते मी घेऊन. इतकी खुसखुशीत आणि छान लागतात. नक्की करून बघा. बाय.